दरम्यान मुंबईमध्ये एकीकडे महापौर पदाचा सस्पेन्स हा कायम असताना शिंदेंचं जोरदार हॉटेल पॉलिटिक्स सुरू आहे। शिंदे मुंबईतील महापौर पदासाठी भाजपवरती दबाव टाकत असल्याची चर्चा आहे आणि यामुळे ठाण्यात भाजपनं शिंदेंवरती दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय। ठाण्यामध्ये 2 वर्ष महापौर पद देण्याची मागणी भाजपनं केली आहे। त्याबरोबरच स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि सभागृह नेतेपदाची मागणी देखील भाजपनं केली आहे। विशेष म्हणजे ठाण्यात शिंदेंकडे पूर्ण बहुमत आहे, त्यामुळे भाजपच्या दबाव तंत्राला शिंदे कितपत जुमानतात हे पाहावं लागेल। निश्चितपणे जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्त्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत। मग ते महापौर असेल, सभागृह नेता असेल, स्टँडिंग कमिटी असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत, याच्यामध्ये महत्त्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकते। यापूर्वीसुद्धा त्या शिवसेना भाजप महायुती होती, काही फॉर्मॅलिटीज आहेत, काही रीतिरिवाज आहे, या पद्धतीमध्ये नक्कीच त्यांना सत्तेत वाटा मिळेल। आणि जे काही द्यायचं, सगळीच पदं जरी द्यायची म्हटली तरीसुद्धा तो निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजी घेतील। त्यामुळे यावर प्रतिक्रिया देणं किंवा यावर काही भावना व्यक्त करणं मला योग्य वाटत नाही। शेवटी नेत्यांचा निर्णय हा आम्हाला बंधनकारक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।